तर मित्रांनो, आपण नारळ झाडे लावली आहेत, पण अजून देखील फळधारणा होत नाही किंवा झाडांना फळच पकडत नाही. अनेक लोकांना वाटतं की आपली झाडे चांगल्या प्रकारे वाढायला लागलेत, पण फळधारणेला जे अपेक्षानुसार आपल्याला फळधारणाच होत नाही. अनेक शेतकरी लागवडीनंतर प्रत्येकाला हाच प्रश्न भेडसावलेला असतो की महत्त्वाचं म्हणजे झाडाला लवकरात लवकर नारळ धरावेत. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या खास फळधारणेसाठी आपण या 5 गोष्टी जाणून घेणार आहोत. यासाठी नारळ झाडांच्या वाढीसाठी, नारळ झाडांच्या दीर्घायुष्यासाठी आणि फळधारणेसाठी ह्या 5 गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या ह्या व्हिडिओद्वारे समजणार आहेत. नमस्कार मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नारळ हे दीर्घकालीन उत्पादन देणारं पीक आहे, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अनेकदा पाण्याच्या कमतरतेमुळे, खतांच्या व्यवस्थापनामुळे आपल्याला नारळ हे झाड उत्पादनावरती परिणाम करताना दिसून येतं. पण आज आपण ह्या अशा 5 गोष्टी पाहणार आहोत. ह्या प्रत्येक नारळ उत्पादकांनी किंवा फळ उत्पादकांनी ज्यांनी फळझाडे लावलेले आहेत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर मित्रांनो, योग्य जात निवडताना आपण काय करायला पाहिजे? लवकरात लवकर फळधारणेला सुरुवात व्हावी यासाठी जातीच्या निवडी ह्या खूप गरजेच्या पडतात. त्यामध्ये काही जाती ज्या आहेत नैसर्गिकरित्या लवकरात लवकर फळधारणेला येतात, हाताखाली येतात. त्यामध्ये एक ऑरेंज डॉर्फ आहे, त्यानंतर चौघाट ऑरेंज डार्फ म्हणून एक आहे, ऑरेंज डार्फ म्हणून एक आहे, परत ग्रीन डार्फ म्हणून एक आहे. काही टॉल जातीच्या तुलनेनं संकरित जाती पण आहेत. टॉल जातीच्या तुलनेनं या जातींना थोडा वेळ पण लागू शकतो, पण ह्या जाती आयुष्यमानाच्या उत्पादनाच्या दृष्टीने आणि भरघोस उत्पादन मिळवून देण्याच्या दृष्टीने ह्या जाती खूप चांगल्या आहेत. आणि ह्या जातींचं विश्लेषण आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये देखील केलेलं आहे. याची मी तर आपल्याला लिंक देतो व्हिडिओद्वारे. हे आपण नक्की आय बटनवरती मी देखील लिंक देतो, ती नक्की आपण चेक करून याची सविस्तर माहिती तिथं पाहू शकता. तर लागवडीचा दुसरा मुद्दा म्हणजे लागवडीचा खड्डा आणि सुरुवातीच्या काळात घ्यावयाची काळजी. आणि आपण चुकीला खऱ्या अर्थाने इथूनच सुरुवात करतो. लागवडीच्या वेळेला पुरेसा एक योग्य प्रमाण जे दिलेलं असते त्याचा एक खड्डा घेणं महत्त्वाचं आहे. चांगलं कुजलेलं खत, शेणखत जे आहे ते घालणं, पुन्हा सेंद्रिय खतांवरती त्यावेळी भर दिली पाहिजे. त्याचबरोबर निंबोळी. आणि सुरुवातीच्या काळातच मुळांची वाढ व्यवस्थित, भरगच्च, बळकटी जर मुळांना सुरुवातीच्या काळामध्ये मिळाली तर झाडांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होते. आणि ही जी वाढ आहे, ही जी निरोगी वाढ आहे ती आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून याचा उत्पादनावरती खूप मोठा प्रभाव ठरू शकते. तर तिसरा मुद्दा, संतुलित खतांचं व्यवस्थापन. फक्त युरिया टाकून नारळ झाडाला अजिबात चालत नाही, का तर नारळ झाडांना संतुलित अन्नद्रव्यांची खूप गरज असते. त्यामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मिश्र सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी, परत जीवामृत, या गोष्टींची जर व्यवस्थित नियोजन आपण जर नाही केलं तर झाडांची वाढ मंदावते. आणि सर्वात महत्त्वाचं याचमध्ये शेणखत, जीवामृत, तसेच कंपोस्ट खत आणि जेवढं आपल्याला मल्चिंगद्वारे जे नियोजन करता येईल हे अतिशय चांगल्या प्रकारे खतांना उपयोगी ठरतं आणि याचा फायदा आपल्या झाडांना चांगल्या प्रकारे होतोच होतो. तर चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन. लहान झाडांच्या वाढीसाठी सुरुवातीच्या काळांमध्ये, लागवडीनंतर त्या झाडांना पाण्याचं व्यवस्थापन खूप गरजेचं असतं. रोजच्या रोज पाणी देणं हे फार गरजेचं ठरतं. नियमित पाणी हे असणं का गरजेचं आहे? त्या नारळ झाडांना ज्यावेळी खऱ्या अर्थानं अन्नद्रव्यांची आणि जमिनीभोवती ओलावा टिकून राहणं, मातीतील जो ओलावा आहे तो चांगला टिकून राहिल्यामुळं मुळांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर पहिल्यांदाच जर झाडांना चांगली बळकटी मिळाली तर ते झाड पुन्हा मोठं होऊन आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादनास मदत करतं. तर 5वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झाडांना ताण येईल असं काही करू नका. झाडांना सतत ताण आल्यामुळे वाढ प्रभावित होते आणि याचा परिणाम वाढीवरती होतो. तर यामागची कारणे अशी आहेत: तणांचा प्रादुर्भाव, रोग आणि कीड, त्याचबरोबर पाण्याच्या टंचाईमुळे झाडांना ताण येतो.
अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे देखील झाडांना ताण येतो आणि झाड आपली ऊर्जा जी आहे ती फळधारण्याऐवजी जगण्यासाठी वापरतं. तर ताण येईल असं काय ह्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. तर यासाठी आपण अन्नद्रव्याची वेळच्या वेळी निगा ठेवली पाहिजे. पाण्याचं व्यवस्थापन वेळच्या वेळी झालं पाहिजे. खतांचं नियोजन वेळच्या वेळी झालंच पाहिजे. त्यामुळे झाडांना फारसा ताण येणार नाही आणि झाड निरोगी दृष्ट्या वाढून चांगल्या प्रकारे आपल्याला फळधारणा देऊ शकते. तर मित्रांनो, नारळ झाडांच्या लवकरात लवकर फळ धरण्यासाठी कोणत्याही जादूटोण्याचा उपाय चालत नाही. पण ह्या 5 गोष्टी आपण जर व्यवस्थितरित्या पार पाडल्या तर नक्की मदतगार ठरणार. तर सुरुवातीपासूनच चांगली लागवड, सेंद्रिय खतांवरती चांगली भर दिली पाहिजे. त्याचबरोबर संतुलित प्रमाणामध्ये खतांचं व्यवस्थापन ठेवलं पाहिजे. तसेच पाण्याचं व्यवस्थापन हे नियमित असायला हवं. मग ते तुम्ही ठिबकद्वारे करा, मल्चिंगद्वारे करा. तर झाडांना महत्त्वाचं म्हणजे ताण येऊ नये हे एक लक्षात ठेवा आणि निरोगी वाढ किंवा झाडांची चांगली फळधारणा. त्याचबरोबर आपल्या झाडांना लागवड करून किती वर्ष झालेले आहेत, आपल्याला येणाऱ्या अडचणी मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर शेतकऱ्यांसाठी, अनेक शेतकरी बांधवांसाठी हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.